नमस्कार मंडळी, क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लोकांच्या डोक्यात काय येईल आणि ते काय करतील हे एखादी भयानक घटना घडल्यानंतरच आपणाला समजते. आजची जी खरी घटना मी तुम्हाला सांगणार आहे, ही खरी घटना आहे उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यातील हमीदपूरमधील. हमीदपूरचीच एक कॉलनी आहे, PWD कॉलनी. मी 3 फेब्रुवारी 2024च्या संध्याकाळी घडलेली घटना सांगत आहे. या हमीदपूरवरून जवळपास 82 किलोमीटर दूर एक जिल्हा आहे जालोन नावाचा. त्याचंच एक क्षेत्र आहे उई. उई येथे राहणारे इंजिनियर असलेले विजय ओमेर, त्यांची वरात याच हमीदपूर येथे गेली होती. आणि जेव्हा वरात तिथे जाते तेव्हा वरातीतील लोक, वऱ्हाडी लोक, जे काही कुटुंब नातेवाईक आहेत, हे सगळेच लोक प्रचंड खुश असतात. मोठ्या थाटामाटात त्या दोघांचा लग्न समारंभ पार पाडला जातो. हे लग्न रात्रीचं असते. रात्री जेव्हा फेरे होत होते तेव्हा पंडितजी आपल्या फेऱ्यांच्या ज्या काही फॉर्मॅलिटी असतात त्या पूर्ण करत होते. त्याचवेळी नवरदेव आणि नवरीला ते सोबत जगण्याची आणि सोबत मरण्याची, तेही 7 जन्मापर्यंत ह्या शपथा देतात. सगळं काही व्यवस्थित होतं. दुसरा दिवस येतो म्हणजे 4 फेब्रुवारी 2024चा आणि दुसऱ्या दिवशी त्या नवरीला आनंदात निरोप दिला जातो. आणि जेव्हा ही नवरी निरोप घेत होती तेव्हा लोकांमध्ये आनंदाची लहर होती, कारण सगळं काही त्या मुलीच्या भावाने केलं होतं. भावाची ती अशी एकुलती एकच बहीण होती, कारण त्या मुलीचे आईवडील आधीच वारले होते. एकुलत्या एक बहिणीला खूप लाडाने वाढवलं होतं. या मुलीचं वय 35 झालं होतं, कारण तर शिक्षण आणि त्यातल्या त्यात कधी चांगलं स्थळ जुळून येण्यासारखं लवकर मिळत नाही. त्यामुळे त्या मुलीचं वय जवळपास 35 झालं होतं. शेवटी त्या मुलीचं लग्न होते आणि जेव्हा बहिणीला निरोप दिला जातो तेव्हा खूप रडारडही होते आणि आनंदही साजरा केला जातो, कारण तिला नवरीवरून सासरी जायचं होतं. आता मुलगी जेव्हा सासरी जाऊन निरोप घेते आणि सासरी पोहोचते तेव्हा तिथे गेल्यानंतर तिची जी लग्नाची पहिली रात्र म्हणजे सुहागरातीची जी रात्र असते, ती रात्र इतकी भयानक होईल असा तिनं कधी आयुष्यात विचारसुद्धा केला नव्हता. खरं तर हा जो नवरदेव असतो तो सॉफ्टवेअर इंजिनियर असतो. त्या सॉफ्टवेअर इंजिनियरचं वयसुद्धा जवळपास 35 वर्षाच्या आसपास असतं. कदाचित तणावामुळे किंवा त्याला स्वतःवर विश्वास नसते कुणाकोणाला. त्यांना वाटते अगोदर लग्न करायला पाहिजेत होतं. आता तेवढं दिसत नाही आपल्यामध्ये काही, असं कुणाकोणाला वाटतं. आता कोणाकोणाला वाटते की आपले सेल्स संपले, आता सुरूच होते का नाही, असा डाऊट त्यांना यायला लागत असतो. याचीच ते काळजी करायला लागतात आणि ही काळजी करू करू त्यांच्या डोक्यावरची केस जातात. आता वय झालं 30-35 वय झालं, ते पांढरे केस होतात. आता आजकाल जे पांढरे केस आहेत ते लहान लेकराचे सुद्धा होतात. पांढऱ्या केसावरून अंदाज लावणं बंद करून टाका. हा जो इंजिनियर आहे ओमेर नावाचा, चपलन हाणायला पाहिजे त्याला. ह्या शिकलेल्या इंजिनियरने त्याच्या लोंगोटी मित्राकडून सल्ला घेतला. त्याच्या मित्राने सुद्धा मजाकमध्ये त्याला सल्ला काय बरोबर दिला नाही बा. आता आपल्याला आपलं माहीत असते, इथे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण परफेक्ट लागू होते. त्याने त्या ठिकाणी त्यांच्या मित्राचं ऐकायला पाहिजेत नव्हतं. मित्राशी तो बोलतो, ऐकून घेतो आणि बोलल्यानंतर थेट आपल्या बायकोकडे जातो आणि सांगितलेल्या त्या गोळ्या खातो. गोळ्या खाल्ल्यानंतर तो आपल्या पत्नीजवळ जातो आणि तिच्यासोबत सुहागरात्रीची रात्र साजरी करण्याचा प्रयत्न करतो. ती पूर्ण रात्र निघून जाते आणि तो आपल्या पत्नीसोबत इतकं घाणेरडं, इतकं किसळवाणे कृत्य करतो जसा कोणी वासनेने भरलेला पुजारी एखाद्या मुलीसोबत किंवा एखाद्या महिलेसोबत बलात्कार करत आहे. पूर्ण रात्र तो आपल्या बायकोसोबत कधी नैसर्गिक तर कधी अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवतो. आणि जेव्हा त्याची पत्नी विरोध करायला लागते तेव्हा त्याच्या पत्नीला लग्नाच्या पहिल्याच रात्री मारहाण करायला सुरुवात करतो. तो नराधम तिला मारतो, रागावतो आणि त्याची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नव्हती तोपर्यंत तो तिच्यासोबत तसंच घाणेरडं किसळवाणे कृत्य करत राहतो. लग्नाची पहिलीच रात्र होती. त्याची पत्नी विरोधही करते, पण ते काही तिचं ऐकत नाही. त्याच्या पत्नीचं खरं नाव हे आरती ओमेर असं आहे. आरती ओमेर हे जो पती करत आहे त्या गोष्टीला बाहेर जगासमोर येऊन सांगू पण शकत नव्हती. एकतर वय 35 झालं होतं, कसाबसा नोकरीवाला नवरा घरच्यांनी बघून दिला होता. यामुळे सगळं काही सोडून ती लगेच त्या ठिकाणी माहेरी जाऊ शकत नव्हती. सासरी पहिला दिवस आहे, काही बोललं तर कदाचित कोणाला वाईटही वाटू शकतं आणि ही एक प्रक्रिया असते. या प्रक्रियेतून मुलीला तर जावंच लागतं असा विचार करून त्या ठिकाणी ती शांत बसते. पुढचा दिवस येतो. दिवस उगवल्यानंतर तिची तब्येत थोडी बिघडायला लागते. तिला उलट्या व्हायला लागतात. तिला समजत नव्हतं की नेमकं झालं काय आहे. तब्येत खराब झाली म्हणून डॉक्टरला दाखवतात. डॉक्टर तिला औषध देतात. तो दिवस गेला की दुसरी रात्र येते. दुसऱ्या रात्रीही तिच्यासोबत काही तसंच घडतं जसं पहिल्या रात्री घडलं होतं. दुसऱ्या रात्रीही गोळ्यांचा वापर केला गेला आणि त्यानंतर पुन्हा तिच्यासोबत तेच शारीरिक संबंध ठेवले गेले. तिने विरोधही केला, पण विरोध तिच्या काही कामात येत नव्हता आणि तिच्यासोबत जसं किसळवानं घाणेरडं कृत्य झालं, दुसऱ्या रात्रीही तिची तब्येत बिघडायला लागते. त्यामुळे ती काळजी करू लागते. सासरी तो तिचा दुसरा दिवस होता. तिच्यासोबत जे काही घडत होतं
ते कुणाजवळ बोलून दाखवावे, काय करावे किंवा काय करू नये हे तिला काहीच समजत नव्हतं. दुसरी रात्र निघून जाते. मग तिसऱ्या रात्रीही तिच्यासोबत हेच घडतं आणि नवरदेव त्याला जेवढं हवं होतं तेवढं तिच्यासोबत नैसर्गिक कधी अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवून त्याची कामवासना पूर्ण करतो. त्याच्या पत्नीसोबत काय होत आहे, त्याचे परिणाम काही वाईट होतील का, आपण काय करत आहोत याचं त्याला थोडं पण भान नव्हतं. आता ही जी करण्याची पद्धत होती त्याच्यामुळं ही जी आरती होती नवी नवरी, 3 दिवसात लग्न झालं बघा. लग्न लागून 3च दिवस झालते. आता ही जी आरती आहे तिचे आंतरिक अवयव जे असतात ते खराब व्हायला सुरुवात झाली होती. चौथ्या दिवशी ती तिच्या जावयाला सांगते की माझी तब्येत खूप जास्त खराब आहे, मला समजत नाही की शेवटी काय करू, मला वारंवार उलट्या होत आहेत. डॉक्टरला दाखवलं तरी पण त्याने आराम मिळाला नाही. तिची जाऊ आरतीच्या माहेरच्या लोकांना फोन करते आणि सांगते की तुमच्या बहिणीची तब्येत बिघडत आहे, समजत नाहीये की शेवटी गोष्ट काय आहे. तिला एकदा येऊन बघा आणि शक्य असल्यास कुठल्या तरी चांगल्या जागी तिच्यावर उपचार करा. मुलीच्या घरचे ही गोष्ट ऐकतात आणि ऐकल्यानंतर त्यांना विचार येतो की लग्नाला तर 3च दिवस झाले आहेत. लगेच आणायला जाणे बरोबर वाटत नाही. पण 7 फेब्रुवारी 2024ला मुलीचा भाऊ तिच्याकडे जातो आणि गेल्यानंतर जेव्हा बघतो तेव्हा मुलीची परिस्थिती खरोखर खूपच जास्त खराब असते. आरतीच्या भावाला या प्रकरणामधलं जास्त काही समजत नव्हतं, म्हणून तो त्याच्या बहिणीला तिथून घेऊन थेट कानपूरला जातो आणि कानपूरच्याच एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करतो. जेव्हा आरतीवर उपचार सुरू होतात तेव्हा आरतीची वहिनी तिला विचारते की आरती, तुला काय झालं आहे, तू इतकी काळजी का करत आहेस, तुझी तब्येत इतकी खराब का झाली आहे. मंडळी, लोक म्हणतात ना, मरण्याआधी कोणताही माणूस खोटं बोलत नाही. हे तुम्ही ऐकलंच असेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव होते की तो मरणार आहे तेव्हा त्याच्या तोंडातून निघालेल्या प्रत्येक शब्दाला खूपच किंमत असते. ही आरती तिच्या जाण्याअगोदर तिच्या वहिनीला आणि डॉक्टरला जे काही सांगते ते सत्य ऐकल्यानंतर तिच्या वहिनीच्या पायाखालची जमीन सरकते. 10 फेब्रुवारी 2024च्या दुपारी जवळपास 3:30च्या आसपास 3च दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवरीने कायमसाठी दम तोडला आणि ती वारली. जेव्हा ती आरती घरच्यांना कायमची सोडून जाते तेव्हा घरात रडून रडून लोकांची वाईट अवस्था होते. नंतर ही बातमी मीडियावाल्यापर्यंत पोहोचते. जेव्हा मीडियावाल्यांनी आरतीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरनीशी बोलण्याचा प्रयत्न केला की शेवटी आरतीसोबत झालं काय होतं, तेव्हा डॉक्टरनीनेही दबक्या आवाजात आपलं नाव न छापण्याच्या अटीवर हे सांगितलं की या मुलीसोबत काही असं घडलं आहे जसं अनेक लोकांनी मिळून तिचा सामूहिक अत्याचार केला आहे, सामूहिक गँगरेप केला असेल आणि तिचा इतका छळ केला गेला आहे ज्यामुळे तिच्या शरीराचे अंतर्गत अवयव देखील खराब झाले आहेत. आरतीचे पोस्टमॉर्टम केलं जातं आणि जेव्हा हे शव अंत्यसंस्कारासाठी पोचतं तेव्हा घरच्याचं, गावकऱ्यांचं, त्या मोहल्ल्यातील लोकांचं रडून रडून वाईट हाल होतं. लोक विचार करायला मजबूर होतात. जेव्हा आरतीच्या वहिनीच्या समोर एका मीडिया कर्मचाऱ्याने आपला कॅमेरा लावला, तिला विचारलं की काय गोष्ट आहे, आता तुम्ही सांगू शकता का. तेव्हा सांगितलं की आरतीच्या पतीने काही शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते, ज्याच्यामुळे तिच्या नंदेची तब्येत बिघडत गेली आणि त्यांनी वेळेवर उपचार केले असते तर कदाचित ती जिवंत असती, तिच्यासोबत असं काही झालं नसतं. जेव्हा लोक म्हणू लागले की ही मुलगी खरोखरच खूप गरीब होती, आधी तर तिचे आईवडील वारले होते तरीही भावाने पूर्ण इमानदारीने तिचे लग्न केलं, खूप प्रेम, लाड आणि जपून तिला वाढवलं, सगळं काही केलं होतं. पण ज्याच्यासोबत तिने जगण्या मरण्याची शपथ घेतली होती तीही 7 जन्मापर्यंत, तोही 7 दिवसापर्यंतच तिच्यासोबत राहू शकली आणि जे काही झालं आहे ते खरोखरच खूप भयानक आहे. या घटनेनंतर लोकांना विश्वासच बसत नव्हता की एक नवरदेव आपल्या नवरीसोबत शेवटी असं पाऊल कसं काय उचलू शकतो. आश्चर्याची गोष्ट तर ही देखील आहे की जेव्हा मीडियामध्ये ही गोष्ट ही एक बातमी म्हणून प्रकाशित होते तेव्हाच कळतं की असे कोणते मित्र असतील, कोणकोणत्या प्रवृत्तीचे मित्र असतील ज्यांनी हा सल्ला दिला की तो शक्तिवर्धक कॅप्सूल किंवा गोळ्या खाऊन आपल्या पत्नीसोबत सुहागरात साजरी करावी. आश्चर्यकारक गोष्ट आहे, तो शिक्षण घेतलेला माणूस असं पाऊल कसं उचलू शकतो. जर त्याला काही त्रास होता, काही गडबड होती तर कोणत्या तरी डॉक्टरचा सल्ला तो घेऊ शकला असता. पण अशा बेजबाबदार असणाऱ्या मित्राकडे जाण्याची काही गरज होती का. जे काही होतं ते फार चुकीचं होतं. पण मीडियामध्ये ही गोष्ट देखील प्रकाशित होत होती. नवरदेव हा दावा करत आहे की त्याची नवरी आधीपासूनच आजारी होती आणि आजारी मुलीचं त्याच्याशी लग्न करून दिलं आहे, त्यामुळे तिची तब्येत सतत बिघडत चालली आहे. त्याच्यावर तर विनाकारण आणि निरुपयोगी आरोप लावले जात आहेत. आता या घटनेमध्ये खरा कोण आणि खोटा कोण आहे. तरीही मुलीच्या भावाने SP यांना तक्रार केली आहे. तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून योग्य पाऊल उचलण्याची गोष्ट सांगितली आहे. आता पुढे काय होईल हे तर चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.
पण मीडियामध्ये ज्या प्रकारची बातमी आली आहे ती खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे आणि काळजी उत्पन्न करणारी आहे. मित्रांनो, हा संपूर्ण घटनाक्रम ऐकवण्याचा उद्देश कोणाला त्रास देण्याचा नाही किंवा कोणाचे मन दुखवण्याचा नव्हता. उलट तुम्हाला जागरूक करायचं आहे, तुम्हाला सावध करायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे की ज्याच्यासोबत 7 जन्मापर्यंत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती, कमीत कमी तिच्यासोबत तरी अशा प्रकारची वाईट कृती करायला पाहिजेत नको होती. तिच्यासोबत काय, कोणासोबतही विचार करणं देखील पाप आहे. ज्या प्रकारची त्याने ही कृती केली आहे, कमीत कमी असे पाऊल उचलू नये. आणि जे काही झालं आहे ते खरोखरच खूप भयानक झालेलं आहे, खूप चूक झाली आहे मंडळी आजच्या सत्य घटनेमध्ये. आज एवढंच आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.